पाणी मी गरम करायला ठेवले। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ज्वारी टाकायची। पाणी कडक झाले, त्याच्यामध्ये आता मी ज्वारी टाकले। आता मी गॅस बंद करते आणि हे झाकून ठेवते। एक 5 मिनिट झाकून ठेवते। हे आपण गुंडाळून ठेवलेलं आता हे काढायचं आणि जरा थोडंसं पसरवून घालायचं। हे आता पसरवून ठेवायचं। फॅनला सुकवलं तरी चालते। फॅनला जरा सुकायला ठेवायचं। ज्वारी फॅनला चांगली सुकवून घेतली, अगदी ड्राय झाले। आता आपण ह्याच्या लाह्या बनवून घेऊया। कढई तापले, गॅस आता जरा आपण मध्यम करूया आणि कापड असं गुंडाळी घ्यायची आणि असं हलवत राहायचं। वाव, किती मस्त झालेत लाह्या बघा। थोड्या वेळ ताट ठेवायचं, परत उघडायचं आणि परत असं कापडाने असं फिरवून घ्यायचं। खूप छान लाह्या पडतात। ह्या लाह्या आपल्याला अमावस्येच्या वेळेस, दिव्यापूजनाच्या वेळेस, नागोबा पूजन, नागपंचमीच्या वेळेस लाह्या उपयोगी पडतात। बघा किती भरपूर लाह्या झाल्यात। गॅस फुल्ल ठेवायचा नाही आणि मंद पण नाही ठेवायचा, मध्यमच ठेवायचा। सुरुवातीला भरपूर फास्ट ठेवायचा आणि नंतर मध्यम ठेवायचा। आता मी गॅस बंद करते। बऱ्यापैकी लाह्या झालेत। किती मस्त झालेत लाह्या बघा। थोड्या वेळ ताट ठेवायचं, परत उघडायचं आणि परत असं कापडाने असं फिरवून घ्यायचं। खूप छान लाह्या पडतात। हे आपल्या लाह्या आता जरा घोळून घ्यायच्या। आतमध्ये थोडी थोडी ज्वारी असते। हे आपल्या तयार ज्वारीच्या लाह्या मी ह्या घोळून घेतले। थोडीशी ज्वारी पाठीमागं राहते, ही भाजलेली ज्वारी असते, ही खायला पण छान लागते। हे आपल्या तयार ज्वारीच्या लाह्या, मस्त खमंग घरी बनवलेल्या।